नाशिक रोड येथे तपोवन हनुमान केसरी कुस्ती महासंग्राम स्पर्धेचा मानकरी ठरला अहिल्यानगरचा चैतन रेपाळे। हनुमान जयंतीच्या पावन मुहूर्तावर तब्बल 40 वर्षानंतर नाशिकमध्ये उत्तुंग झेपच्या वतीनं तपोवन हनुमान केसरी राज्यस्तरीय कुस्ती महासंग्राम स्पर्धेचे भव्य आयोजन मनपा शाळा क्रमांक 125च्या मैदानावर करण्यात आले। या स्पर्धेमध्ये राज्यभरातून आलेल्या 200हून अधिक पहिलवानांनी आपला सहभाग नोंदवला होता। मॅटवर पार पडलेल्या स्पर्धेमध्ये अटीतटीच्या अंतिम लढतीमध्ये पुरुष गटातील अहिल्यानगरच्या चैतन रेपाळे यांनी दमदार आणि तांत्रिक खेळाचं प्रदर्शन करत तपोवन केसरी किताब पटकावला आणि त्याच्या या दैदिप्यमान विजयाबद्दल माननीय खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते 1,01,000 रोख बक्षीस आणि मानाची गदा प्रदान करण्यात आली। तर उपविजेत्या ठरलेल्या कोल्हापूरचा पहिलवान सुशांत तांबोळकर याला 51,000चे पारितोषिक देण्यात आले। तर तिसरे बक्षीस पहिलवान अथर्व तुपे याला देण्यात आले। तसेच या स्पर्धेत महिला गटात चुरस पाहायला मिळाली। अहिल्यानगरच्या धनश्री फंड हिने उत्कृष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ करत 40 आंतरराष्ट्रीय पदक विजेती सोनाली मंडलिक हिला पराभूत करून तपोवन महिला केसरी किताब पटकावला। तिला 31,000चं रोख पारितोषिक यावेळी देण्यात आलं। या भव्य स्पर्धेत खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष सहाने, ॲडव्होकेट गोरखनाना बलकवडे, उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उत्तमराव दळवी, जैन देशपांडे, रमेश धोंगडे, सूर्यकांत अप्पा लवटे, जयंत जाचक, योगेश गाडेकर, जगदीश पवार, रवींद्र मोरे, नारायण धात्रक, संजय चव्हाण, राजेंद्र निगळ, जितेंद्र रानवडे, श्याम कळसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन मुक्तिधाम फ्रेंड सर्कलचे अनिल डेरिंगे, विजय जाधव, सुधाकर जाधव, चिराग शर्मा, प्रवीण पाळदे, गणेश गाजरे, प्रकाश कोरडे, श्याम गोहाड, गणेश ताजनपुरे, स्वागत अध्यक्ष रोहन देशपांडे यांनी केले। आज हनुमान जयंती होती। संपूर्ण नाशिक शहरामध्ये पाऊस पडत होता, परंतु फायनलपर्यंत या मैदानात पाऊस पडला आणि बजरंग बलीची कृपा असेल असं आम्हाला वाटतं। परंतु बजरंग बलीनं देखील वरून राजाने विनंती केली की आता फायनलला तरी मला येऊ द्या। आता फायनल होत आपल्या इथे जायचं नाही, वरून राजा येऊन गेले, त्यांनी दर्शन दिलं आणि या 40 वर्षानंतरच्या या कुस्ती सोहळ्याचं स्वागत केलं, दमदार स्वागत केलं। आणि हेमंत आप्पा देखील आता इथे आलेले। आप्पा आल्यानंतर वरून राजा म्हणाला की आता तुम्ही पुढे सांभाळून घ्या, मी आता पुढे जातो। त्यामुळे आता 1-2 तासानंतर या ठिकाणी आपण जोरदार नियोजन करणार। नाशिक रोडकर, जेलोडकर एवढ्या काही घाबरत नाही। त्यामुळं कुस्तीगिरांना, कुस्तीपटूंना निवेदन आहे की आपण अर्धा 1 तासाचा चहा पाण्याचा ब्रेक घ्या। आम्ही सगळे आयोजक खंबीर आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्याची तयारी करतो आणि आपण जे फायनल राहिलेले आहे ती फायनल या ठिकाणी चालू। धन्यवाद।